चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला, इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांनी बघा मित्रांनो, इंग्लिशचा पेपर तुमचा पायाभूत चाचणीचा पेपर हा तुमचा कसा असणार आहे, पूर्णपणे 100% पॅटर्न्स आहेत तुम्हाला बघा मित्रांनो एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे. सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मुलाला दाखवा आणि याच्यामध्ये जे काही क्वेश्चन असणार आहे ते तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना दाखवा आणि त्याच्यानंतर काम करा. या क्वेश्चनची सगळ्या प्रकारे काय करा, प्रॅक्टिस करून घ्या. ओके, चला डायरेक्टली आता ओरल पासून सुरुवात करतो. बघा मित्रांनो, पहिला बघा लिसन अँड राईट ऑर रीड. बघा काय तुम्हाला दिलेले काही शब्द असतील ते तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचे. सर मॅडम जे कोणी XYZ असतील ते तुम्हाला सांगतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे का ते क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये लिहायचे किंवा तुम्हाला काय करायचे का दिलेले क्वेश्चन असतील किंवा दिलेले काय वर्ड असतील ते तुम्हाला रीड करायचे. फॉर एक्झाम्पल बघा, स्कूल असेल, ठीक आहे ना, काय असेल, स्कूल असेल, मदर असेल, फादर असेल, सन असेल, डॉग असेल, बॉल असेल, बॉय असेल, ड्रम असेल, अम्ब्रेला असेल, असे तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला काय का वर्ड किंवा सेंटेन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात आणि त्याचं तुम्हाला काय करायचे, एकतर रीडिंग करायचे किंवा एकतर तुम्हाला ते काय करायचे, नोट करायचे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. पुढे बघा दिलं मित्रांनो, लिसन केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. काय का तुम्हाला काय करायचे, काळजीपूर्वक ऐकायचे सर मॅडम काय म्हणतात, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करायचे. बघा पहिला दिले बघा, क्लॅप युअर हँड, पुट युअर राईट फूड इन, ठीक आहे ना, फूड इन की तर फिट इन येणार आहे. देन द शेक युअर हँड, बरोबर आहे, म्हणजे काय टाळ्या वगैरे वाजवा, डावा पाय उजवा पाय पुढं करा, नंतर काय शेक युअर हँड वगैरे असेल, ठीक आहे ना, त्याच्यानंतर कम इयर गो देर वगैरे असेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तुम्हाला काय काय याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगतील, त्या तुम्हाला नीट काळजीपूर्वक ऐकायचे आणि ऐकल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, का त्याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी करून दाखवायची, ठीक आहे ना, ॲक्शन करून दाखवायची. पुढं दिलं बघा, सिंग द पोएम. काय का तुम्हाला एखादी पोएम दिली असेल, ठीक आहे ना, एखादी पोएम दिली असेल ती तुम्हाला काय करायची का गाण्याच्या स्वरूपामध्ये म्हणतो किंवा ती गाणं गायचं आपण म्हणतो, ठीक आहे ना, तसं गायचं तुम्हाला, ठीक आहे ना. जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एखादी पोएम घेतली, क्लॅप 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 युअर हँड, जम्प 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 अराउंड, ठीक आहे ना. म्हणजे अशा प्रकारची एखादी जर कविता तुम्हाला पोएम दिली असेल तर ती नीट वाचायची आणि तुम्हाला काय करायची, त्याची प्रॅक्टिस करायची का जेणेकरून तुम्हाला ती सिंगिंग म्हणजे काय तुम्हाला बोलता आली पाहिजे, गाता आली पाहिजे. पुढे बघा दिले, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर. बघा नेम देम, तुम्हाला एखादं पिक्चर दिलं असेल, फोटो दिला असेल, त्याच्यामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी दिल्या आहे, कोण काय करत आहे किंवा कसलं नाव आहे हे तुम्हाला नोट करायचे. पहिला दिलं बघा, हा काय दिला पिक्चर आपल्याला माहिती आहे, हा बनाना आहे, बरोबर. इथं टाका बनाना स्पेलिंग. पुढे दिसतं आपल्याला माउंटेन, बरोबर आहे, हा काय दिसतं माउंटेन, हा झाला तुमचा चॉकलेट, ठीक आहे. पुढे बघा दिले, फाइंड एनी 3 स्मॉल मिनिंगफुल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. काय तुम्हाला दिले याच्यामध्ये का हे जे काही वर्ड तुम्हाला असणार आहे का याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं का एकदा हिडन असा छोटासा वर्ड तुम्हाला तयार करायचा. बघा आता पिकॉक दिलं, लक्षात घ्या, याच्यात स्पेलिंग की पाठीमागं पुढं असेंडिंग डिसेंडिंग लेवलिंग घेतल्या तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. आता पिकॉक दिलं बघा, पिकॉक पासून काय तर त्याच्यामध्ये पी होतो, कॅप होते, कॉक होतो, ॲप होते, ठीक आहे ना. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वर्ड तयार होऊ शकतो. आता तुम्हाला मंकी दिला, मंकीपासून काय होईल बघा, की होईल, ऑन होईल, नो होईल, यॉक होईल, मेन होईल, मंकी होईल, ठीक आहे, सॉरी मनी होईल. अशा प्रकारचे तुम्हाला काय वेगवेगळे शब्द तुम्हाला याच्यातले लक्षात घ्या, याच्यातले सगळ्या ज्या स्पेलिंग आहे ती पाठीमागं एकमेकाला जॉईन करून तुम्हाला असे मिनिंगफुल वर्ड तयार करायचे, ठीक आहे. पुढे बघा, फाइंड 2 वर्ड एंड विथ वाय. अशा प्रकारे येऊ शकतो तुम्हाला एखादा वर्ड तुम्हाला एंड विथ वाय असेल, एंड विथ ई असेल, एंड विथ यस असेल, अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. काय तर तुम्हाला एंड लास्टला त्याचा काय वाय आला पाहिजे. मग जसं की केअरफुली असेल, ब्युटिफुली असेल, ठीक आहे ना, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय सक्सेसफुली असेल, अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचे वर्ड लिहायचे का ज्याच्या लास्टला तुम्हाला वाय दिला असेल. तुम्हाला यस पण येऊ शकतो किंवा ई पण येऊ शकतो, ठीक आहे. पुढे बघा दिले, फिल इन द ब्लँक्स, यूज द वर्ड गिवन इन ब्रॅकेट, ठीक आहे. बघा पहिला दिलं, द सन अँड द वाइंड वेअर द फ्रेंड्स, द वाइंड वॉज अ नॉटी, देन ही ब्ल्यू अँड ही टॉस अँड ही रश थ्रो ट्रीज अँड द गार्डन अँड द हाऊसेस, बरोबर आहे. फक्त काय करायचे, रिकाम्या जागा भरायचे, जे तुम्हाला दिले तिथून ते वर्ड तुम्हाला तिथं बघून लिहायचे. पुढे बघा दिले, अजून काय येऊ शकतो बघा, द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्री, बरोबर आहे. काय का पक्षी झाडांच्या वरून काय करतात तर उडत आहेत, बरोबर आहे. द मॅन इज अ स्टँडिंग नियर द कार, काय माणूस काय केला हा का जो माणूस आहे तो काय गाडीच्या किंवा कारच्या जवळ उभा आहे, बरोबर आहे. पुढे बघा, रीड द लेटर्स गिवन इन द स्टार फ्रेम एनी 3 मिनिंगफुल. काय करायचं तुम्हाला काय याच्यामध्ये हे जे दिलेलं तुम्हाला वर्ड आहे याच्यापासून काय करायचं तुम्हाला कुठलेही 3 मिनिंगफुल वर्ड तयार करायचे. बघा जसं की याच्यातला काय होईल, बोट होईल, टेबल होईल, डेस्क होईल, स्टॉप होईल, स्टेप होईल, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्हाला कुठलेही 3 तुमच्या मनाने तयार करायचे, ठीक आहे ना. बघा टी पण होऊ शकतो, तुम्ही अजून तयार करा, काय अडचण नाही. पुढे बघा दिले, अ व्हेकल इज पार्क अंडर द ट्री. काय का जी काय कार असेल म्हणजे काय आपण व्हेकल म्हणतो, 4 व्हीलर वगैरे असेल, ती काय केलं त्या झाडाच्या खाली, बरोबर आहे, काय केली पार्किंगला लावली, पार्क केली, ठीक आहे. पुढे बघा दिले, अरेंज द स्टेप टू स्टेप, मेक द
क्राफ्ट कॅप काय का जे आपण डोक्यामध्ये घालतो, डोक्यामध्ये आपण क्राफ्ट मेकिंग करतो ना, ते एखादं होडी बनवतो तर डोक्यामध्ये घालणारी ते आपण कॅप बनवतो. तर त्या कॅप असेल किंवा होडी वगैरे असेल तर त्याचे कशा प्रकारे तुम्ही त्याला क्राफ्ट बनवू शकता, त्या कागदाला कशा प्रकारे चिटकवू शकतात, कशा प्रकारे कट करू शकतात, त्याची काय जी प्रोसेस असणार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचे अरेंज करायला येऊ शकतो. पुढे बघा दिले हा मुलगा काय करतोय, आपल्याला याचे हँड वॉश करतोय, बरोबर आहे. नंतर पोएम जर आले तुम्हाला तर पोएममध्ये तुम्हाला काय करायचं रायमिंग वर्ड जॉईन करायचे. फॉर एक्झाम्पल बघा स्नेलचा शेल, मॉपचा टॉल, अराउंडचा ग्राउंड, ठीक आहे ना. अशा प्रकारे वेगळं असेल, मूनचा सून वगैरे असेल, असे खूप सारे तुम्हाला असणारे कॅप मॅप वगैरे असे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला काय रायमिंग वर्ड तुम्हाला जॉईन करायला शकतात. याची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा, बाकी काही लोड घ्यायची गरज नाही, ठीक आहे ना. पोएम येईल तर तुम्ही एकदम फर्स्ट स्टँडर्ड लहान आहे त्याच्यामुळे काही लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा मित्रांनो याच्यामध्ये दिले काही मुलगी काय करते रायडिंग, बरोबर आहे. काय करते ही सायकल चालवत आहे, बरोबर आहे. पुढे बघा शेतकरी दिले आपल्याला, शेतकरी बंधू काय करतो बघा मित्रांनो का ऊस कापते, बरोबर. काय करते ऊस कापते किंवा तो वर्क करते, बरोबर आहे. इन द फार्म, फार्मर आर द वर्किंग इन द फार्म, ठीक आहे. पुढे बघा पुढं तुम्हाला याच्यामध्ये सेंटेन्स तयार करायचे बघा. आय एम अ गुड ॲट, बघा आता आय एम अ गुड ॲट तू कशामध्ये स्पोर्ट्समध्ये, नंतर कुकिंगमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये, सिंगिंग, रनिंग, पेंटिंग, डान्सिंग, क्राफ्टिंगमध्ये एक एक सेंटेन्स काय आता माय फॅमिली दिले. मग माय फॅमिली गुड ॲट, आता माय फॅमिली म्हणण्यापेक्षा माय फॅमिलीमध्ये कोण कोण असतात, मदर असेल, फादर असेल, बरोबर ना, फादर असेल, ब्रदर असेल, सिस्टर असेल ते लिहायचं. माय मदर गुड ॲट द सिंगिंग, माय फादर ॲज गुड ॲट द रनिंग, बरोबर. माय ब्रदर गुड ॲट द पेंटिंग, माय सिस्टर गुड ॲज द डान्सिंग. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये रिलेटेड तुम्हाला वर्ड तयार करायचे, त्याचा स्क्रीनशॉट काढा, नोट करून घ्या, 100% फायदा होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा आपण पहिलीचा इयत्ता फर्स्ट स्टँडर्डचा म्हणजे पहिलीचा आपण पायाभूत चाचणीचा इंग्लिशचा पेपर हा थोडक्यात कसा असू शकतो एक पॅटर्न सहित तुम्हाला पेपर दाखवला आहे. व्हिडिओ परत बघा, मुलांना रिपीट दाखवा आणि आता चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घ्या, 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच, ठीक आहे ना. जरी मित्रांनो लक्षात घ्या ओल्ड क्वेश्चन पेपर असले तरी लोड घ्यायची गरज नाही, कारण पॅटर्न तुम्हाला सेम असणार. याचा याच्यात प्रॅक्टिस करून घ्या, मुलांना 100% फायदा होईल. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सांगायची गरज नाही, कारण पुढच्या वर्षी देखील तुम्हाला गायडन्स होणार आहे आणि आता पुढे देखील याच्यावरती नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे. ओके, चला सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिल से जय महाराष्ट्र.